वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत इयत्ता 8वीचा विषय भूगोल आणि धडा चालला आहे आपला 7वा लोकसंख्या. लोकसंख्या एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक उपयुक्त असतात. त्यातील लोकसंख्या हे एक महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्या अभ्यास करताना आपल्याला खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची रचना. लोकसंख्येमधील बदलास आपण कारणीभूत ठरणारे घटक बघूया. कुठले कुठले आहेत? जन्मदर, मृत्यूदर, आयुर्मान आणि स्थलांतर. लोकसंख्येच्या वितरण, सकल मैदानी प्रदेश, साधनसंपत्ती विपुलता, नागरीकरण, राजकीय स्थिरता हे लोकसंख्येचे वाढ वितरणास कारणीभूत असतात. तसेच पर्वतीय प्रदेश, साधनसंपत्तीचा तुटवडा, शेती व उद्योगधंद्याचा अपुरा विकास, राजकीय अस्थिरता, प्रतिकूल हवामान हे लोकसंख्येच्या विरळ वितरणास कारणीभूत असतात. आता आपण बघूया लोकसंख्येची वाढ. त्यामधील आपण पहिलं बघणार आहोत जन्मदर. जन्मदर म्हणजे एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमध्ये जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर. आणि मृत्यूदर एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या म्हणजेच मृत्यूदर. आयुर्मान एखाद्या प्रदेशातील व्यक्तींच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा. स्थलांतर व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजेच अंतस्थलांतर किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजेच बहिस्थलांतर. आता वरील सर्व घटकाच्या लोकसंख्येच्या वाढीवर काय करतात? परिणाम करतात. जन्मदर व मृत्यूदर फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे स्थलांतर लोकसंख्येत बदल घडवत असतात. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनांवर ताण पडतो आणि लोकसंख्येची वाढ नियंत्रित असेल तरच संसाधनांची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते. लोकसंख्या नियंत्रित असणे हे महत्त्वाचे विकासाचे निर्देशक आहे. आता आपण बघूया लोकसंख्येचे वितरण. वितरणावर परिणाम कोणते कोणते घटक करतात? तुम्हाला दिसतंय ना चित्रामध्ये? आर्थिक, प्राकृतिक, राजकीय घटक. आपण हा धडा आज इथपर्यंतच बघूया. उर्वरित उद्या पाहूया. थँक्यू.